गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सतीश पाटील, जगदीश पट्टणशेट्टी यांची उपाध्यक्षपदी निवड. दोन्ही निवडी एकमताने. यंदापासून 40 वर्षांवरील माजी खेळाडूंसाठी स्पर्धेचं आयोजन. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील तर उपाध्यक्षपदी जगदीश पट्टणशेट्टी यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली MR हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही वार्षिक निवड एकमतानं करण्यात आली. यावेळी आगामी हंगामातील विविध उपक्रमांच्या वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आली. ललित शिंदे यांनी स्वागत केलं. असोसिएशनचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विस्ताराची माहिती दिली. स्पर्धा विभाग समन्वयक ओंकार जाधव यांनी हंगामातील विविध स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलं. अध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांच्या नावाची सूचना सुरेश कोळकी यांनी केली तर मल्लिकार्जुन बेल्लद यांनी अनुमोदन दिलं. उपाध्यक्षपदासाठी जगदीश पट्टणशेट्टी यांच्या नावाची सूचना प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी केली तर शक्ती चौगुले यांनी अनुमोदन दिलं. माजी अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा मांडला. सतीश पाटील म्हणाले, युनायटेडनं गेल्या 2 दशकांहून अधिक काळ फुटबॉलच्या प्रसारासाठी योगदान दिलंय. मोबाईलमुळे मुलं मैदानापासून दुरावत असताना गडिंग्लजमधील मैदानं मात्र नवोदित फुटबॉलपटूंनी भरली आहेत. त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं 8 वर्षाखालील गटापासून वरिष्ठ गटापर्यंतच्या खेळाडूंना संधी मिळावी यासाठी वर्षभर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. लोकवर्गणीतून आयोजित अखिल भारतीय दिवाळी फुटबॉल स्पर्धेचं यंदा 21वं वर्ष आहे. यंदाही बेबी लीग, 13, 15, 17 वर्षाखालील गट, डेव्हलपमेंट लीग तसंच उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबिर असे उपक्रम कायम ठेवण्यात आलेत. याशिवाय यावर्षीपासून 40 वर्षावरील माजी खेळाडूंसाठीही स्पर्धा घेण्याचं निश्चित करण्यात आलंय. यावेळी संचालक प्रशांत दड्डीकर, यासिन नदाफ, नितीन पाटील, सुभाष पाटील, संतोष निळकंठ, सौरभ जाधव, सागर पवार यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.